डॉक्टर साहेब काकू येऊ का? काकू ये ना तू तुझंच तर घर आहे. काय गोपाळ, काकीला भेटायचं नाही, बोलायचं नाही का तिच्याशी? एकाच घरात राहतोय आपण, पण भेटच नाही आपली. मोठ्या बाई वेळ कुठे असतो तुम्हाला? सतत काम, मंदिर कमिटी, व्यवस्थापन, मंगल कार्यालय, बिझी असता ना तुम्ही. आणि त्यात पोराचं लग्न करून ठेवलं. टोचे मारतोस काकीला? सुरुवात कोणी केली? कसा आहेस? काकू तू अधोक्षजची शपथ घे आणि मला खरं खरं सांग, तू इथे मला तू कसा आहेस हे विचारायला आलीस? लय हुशार आहेस. उगाच नाही, तुझ्या अंत काकाचा तुझ्यावरती जीव होता. आता तुझ्यासाठी जीवच दिला त्यांनी. काय या घरातल्या सगळ्यांनी ना मला ना विलनच करून टाकले. काय पण करा, तुम्हाला त्यात वाईटच दिसतंय. चल गोपाळ, हे रे काय? हा व्यंकट भाऊजींना काय वाटत? काय वाटत? म्हणजे काकू माझं नाही आहे, माझ्या एका डॉक्टर कॉलिगचे, त्यांनी मला ठेवायला दिली. असं का? मग तुझा डॉक्टर मित्र येऊन गेला का? नाही, त्यांच्या दारूचा ग्लास तसाच आहे, मला तर काही दिसले नाही. ती काकू अगं ते कुठं बोलतोयस काकीशी? गोपाळ, या दारूपायी तुझ्या अंता काकाचं काय होऊन बसलं ते माहिती ना तुला? हे तुला त्या जुगाराच्या अड्ड्यावरती घेऊन जायचं. तुला ही सवय लागावी म्हणून नाही, खरंच त्यांना वाटायचं का तू त्यांचा ते काय ते लकी मॅस्कॉट का काय ते आहेस म्हणून. काकू अगं मी ते मला माहितीये की आजकाल तुम्हा पोरांना ते रिलॅक्स का काय ते होण्यासाठी लागते. पण व्यंकट भाऊजींना काय वाटेल? लोक काय म्हणतील? तुला दारू प्यायची, बाहेर जायचं नाही आणि आणायला पण जायचं नाही. तुला हवी असेल तसा जाऊ बापून असा बिंजे सरकारला, ती आणून देतील तुला. पण तू जायचं नाही. दिग्रसकरांच्या पोरांनी बाहेर असं दारू प्यायची नाही. गावात चालत नाही बाबा. आणि एवढा मोठा डॉक्टर या अशी दारू प्यायली चालते? खरं सांगायचं ना, आता इथं गावात काय करतोयस तू? तुझ्यासारख्या हुशार डॉक्टरची जागा तिथं बाहेर शहरात असते, मुंबईत. तिथं का नाही जात? आपण जाणार आहे मुंबईला, पण त्या इथे काही महत्वाची कामं पेंडिंग आहे, ती करून घ्यायचं.